तर आता या ग्रुपच्या माध्यमातून आणखी काय उपक्रम आपल्याकडे राबवले जातात? मुलं आणि मुलं, आता मला इथनं पुढे काही वेळ मिळणार नाही किंवा मला काही करायला नको, पण प्रत्येक महिलामध्ये कुठेतरी सुतगुण असतो. खरं. नमस्कार, मी निवेदिका संपदा जगताप. तर आज आपण आलो आहोत सातारमधील सह्याद्रीच्या लेकी या ग्रुपच्या संस्थापिका सौ मेघाताई नलवडे यांना भेटायला आणि त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारायला. तर आज आपण त्यांना भेटणार आहोत. नमस्कार ताई. नमस्कार ताई. सर्वप्रथम धन्यवाद, तुम्ही आज आम्हाला इतका तुमचा अनमोल वेळ देत आहात आणि आमच्या सगळ्या मैत्रिणींसोबत गप्पा मारणार आहात. तर ताई, आपला जो सह्याद्रीच्या लेकी हा जो ग्रुप आहे तो आज सातारमध्ये, संपूर्ण सातारमध्ये खूप फेमस झालेला आहे. बऱ्याच मैत्रिणी या ग्रुपमध्ये जॉईन झालेल्या आहेत. तर साताऱ्याचा अंदाजे किती महिला या ग्रुपमध्ये आहेत? आपल्या ग्रुपला 500+ क्राऊड आहे. आणि फक्त सातारा नाही तर सातारच्या बाहेरच्या म्हणजे ग्रामीण विभागातल्या महिला सुद्धा आपल्याशी जोडलेल्या आहेत. आणि जवळपास बाहेरून सुद्धा आपल्याला आता फॉलोअप यायला लागले, कॉल यायला लागले की तुमचं काम आम्हाला प्रचंड आवडले, त्याच्यामुळे आम्ही तुमच्याशी कनेक्ट व्हायला तयार आहोत. मस्त, म्हणजे 5+ महिला संपूर्ण महाराष्ट्रातून आहेत असं म्हणायला काही हरकत हो. बर, तर आता या ग्रुपच्या माध्यमातून नेमके काय उपक्रम आपल्याकडे राबवले जातात? काय होतं खरं तर लग्नानंतर महिलांना चूल आणि मूल म्हणजे आपल्याकडे जे समाज व्यवस्था म्हणा किंवा बाकीच्या परत गोष्टी ज्या सगळ्यातून आपण जो विचार करतो की चूल आणि मूल, मग ते तुमची डिग्री कितीही असो, तुमचं शिक्षण कमी असो किंवा जास्त असो, पण नॉर्मली आपण असाच विचार करतो की नाही बाबा आता माझं लग्न झालंय, आणि ते फोकसिंग असं होतं की घरातल्या वातावरणानुसार आपण पण त्याच्यात कुठेतरी रमत जातो. नाही, चूल आणि मूल, आता मला इथनं पुढे काही वेळ मिळणार नाही किंवा मला काही करायला नको. पण प्रत्येक महिलामध्ये कुठला तरी सुप्त गुण असतो. प्रत्येकीमध्ये काही ना काही वेगळी वेगळी कला असते. आपल्या मधला जो अंतर्मनातला जो काही गुण आहे तो आपल्याला चांगल्या पद्धतीने माहित असते. तर मला असं वाटते की कुटुंबासोबत, ज्या कुटुंबाशी तुम्ही निगडीत असता त्या कुटुंबासोबत त्याबद्दल आधी तुम्ही चर्चा करायला हवी की मला असं काहीतरी करायचं आहे. तुम्हाला ते पाठिंबा मिळेल नाही मिळेल याची शाश्वती नसते, पण तरी पण तुमची जिद्द आणि तुमचा कयास तुम्ही सोडायचा नाही. तुम्ही घरनं ती सुरुवात हळूहळू करायची. सोशल मीडियाचा आपण रील्स म्हणा किंवा काही म्हणा ह्या गोष्टी बघण्यात जो काही वेळ घालवतो, पण आपले जे सुप्त गुण आहेत म्हणजे आपल्याकडे जी कला आहे त्याचं आपण कसं डेव्हलपमेंट करू शकतो, आपल्यासोबत इतर महिलांना आपण कसं सोबत नेऊ शकतो. आणि एकंदरीत सांगायचं म्हणजे मला आज ड्रॉइंग क्षेत्रात आवड आहे, मी ड्रॉइंग करते. माझ्या एखाद्या मैत्रिणीला शिवणकला क्षेत्रात आवड असू शकते, दुसऱ्या एका मैत्रिणीला परत कुठल्या गोष्टीची आवड असू शकते. मग सगळ्यांनी जर एकत्र येऊन एकजुटीने जर तो प्रयत्न केला की आपण हे सगळं करून काहीतरी चांगलं करू शकतो, तर आपला सातारा म्हणा किंवा सातारा जिल्ह्यातल्या ग्रामीण मधल्या म्हणा किंवा प्रॉपर साताऱ्यातल्या सगळ्या महिलांना एकवटून आपण पुढे जाऊ शकतो. आणि हा मेन उद्देश आपल्या ग्रुपचा आहे की सगळ्यांपर्यंत आपण पोहोचायचं आणि त्यांचं जे काही आहे त्यांना एक सेल्फ डिपेंडन्सी आपल्याला त्यांना द्यायची. म्हणून आपण म्हणजे ती कल्पना माझ्या डोक्यात आली आणि आपल्या ग्रुपचा उगम झाला. म्हणजे आपला ग्रुप आतापर्यंत अगदी ग्रामीण भागातील महिलांना सुद्धा खूप मोठी मदत करत आहे आणि महिलांमध्ये जे काही सुप्त गुण आहेत त्या सुप्त गुणांना वाव देण्याचं महत्वाचं काम आपला ग्रुप करत आहे. तर ताई, मला आता तुम्हाला असं विचारायला आवडेल की हा प्रवास नेमका सुरू कुठून झाला? हा प्रवास आधी थोडे दिवस थांबलेला, म्हणजे मुली माझ्या एक मोठी मुलगी जन्माला आली त्याच्यानंतर म्हणजे ती जोपर्यंत 3-4 वर्षाची होत नाही तोपर्यंत, नंतर मला दुसरी कन्या, मला 2 मुली आहेत. दुसऱ्या मुलीच्या वेळेस पण त्यावेळेस दुसरी मुलगी ज्यावेळेस होती, दुसऱ्या मुलीच्या वेळेस जेव्हा मी प्रेग्नंट होते तेव्हा मला कुठेतरी असं वाटलं की नाही आपण कॅनव्हास केले पाहिजे, जी आपली आवड आहे आपण त्या पेंटिंग्स केल्या पाहिजे. आणि हळूहळू असं वाटलं की नाही आपण फक्त इथपर्यंत स्टेबल नाही राहायचं, घरातली तुम्ही कामं करा, पण एक वय असतं प्रत्येक गोष्टीला आणि ती आवड तुम्ही जपत गेला पुढे पुढे जाऊन तुमची मुलं मोठी होतात. त्यावेळेस तुमचा कुठेतरी जो एकांतपणा इकडे तिकडे जाण्यापेक्षा आपण जे काही कार्य करतो आपल्यासाठी आणि समाजासाठी, म्हणजे खरंच बायकांना किंवा म्हणजे ज्या महिला आहेत की त्यांना त्या गोष्टीची गरज आहे, प्रोत्साहनाची गरज आहे, कुणीतरी एकाने सुरुवात केलेली गरजेची असते. कारण की आपण जेव्हा समोर जातो तेव्हा आपण पण कोणाचं तरी आयडियल घेत असतो, आपण पण कोणाचं तरी मार्गदर्शन घेत असतो. मग त्यावेळेस मी हळूहळू पेंटिंग स्टार्ट केल्या. मग म्हटलं ते माझं क्षेत्र आहे खरं तर ड्रॉइंग, पण आता जी गरज आहे की बायका घरी बसून बरेच व्यवसाय करतात, म्हणजे जे काही करतात, बऱ्याचशा बायकांना सोशल मीडियाचा गंध नाही.
काहींकडे अँड्रॉइड मोबाईल नसेल, पण त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना आपण प्लॅटफॉर्म कसं देणार, त्यांचं जे व्यवसाय आहे, उद्योग आहे, ते समाजापर्यंत पोहोचवायचं कसं, ते माझ्या डोक्यातली कल्पना आणि ती मला साकारायची आहे, पूर्णत्वास ती न्यायची आहे. म्हणजे महिलांकडे जे काही सुप्त गुण आहेत ते आधी तुम्ही स्वतःतले सुप्त गुण ओळखले आणि मग इतर महिलांच्या मध्ये जे सुप्त गुण आहेत ते आपल्याला समाजापर्यंत पोहोचवायचे. हा खरं तर या सह्याद्रीच्या लेकी नावाच्या ग्रुपचा खूप मोठा आणि छान उद्देश आहे, आपल्या सगळ्यांना जाणवत आहे. तर ताई, पुढे मला यातून असं विचारायला आवडेल की तुम्ही आता म्हणालात की महिलांच्यातले सुप्त गुण आम्ही ओळखतो आणि त्यांना वाव देतो, तर मग नेमकं महिलांसाठी अजून काय कार्य केलं जातं? महिलांसाठी आता बघा, बचत गट बऱ्याच महिला असतात बचत गटात, सरकारी बचत गटात. नॉर्मली जर बचत गटाचा विचार केला तर प्रत्येक महिलेला काय वाटतं की मी बचत केली आणि 5 किंवा 3 वर्षांनी मला ते सगळं मिळणार आहे पैसे, ते मला कामाला येणार. पण बचत गटा थ्रू बऱ्याच योजना असतात आणि आपल्या म्हणजे केंद्र सरकारच्या म्हणा, राज्य सरकारच्या म्हणा, महिलांसाठी प्रचंड योजना असतात की त्या आपल्यापर्यंत बरेच वेळा पोहोचत नाही, पण त्या आपल्याला पोहोचवायच्या आहेत. आणि एकंदरीत आता कसं होते, बऱ्याचशा लेडीजचे म्हणजे हे खरं तर बोलू नये, पण काय होतं, अचानक उद्या काय घडणार आहे ते आपल्याला माहित नसते. आपण एक कुठेतरी स्टेबल आहोत घरात, पण उद्या जर एखाद्या स्त्रीवर अचानक जबाबदारी आली तर तिच्याकडे ते तेवढं भांडवल नसतं उपलब्ध. मग त्यावेळेस तिने सक्षम कसं बनावं? सगळ्या गोष्टीचं सोंग करता येते, पैशाचं सोंग करता येत नाही. आणि त्यावेळेस तिच्याकडे काहीतरी असेल, तिचं स्वतःची आयडेंटिटी ज्यावेळेस असेल तर ती स्वतः आणि स्वतःचं कुटुंब किंवा ज्यावेळेस खरंच तिच्या लाईफ पार्टनरला म्हणजे नवऱ्याला एखाद्या वेळेस तिच्या मदतीची गरज असेल, सहयोगाची गरज असेल, तर ती कुठेतरी खंबीरपणे उभी राहू शकते की नाही बाबा मी आहे, चला. आणि बऱ्याचशा गोष्टी आपण त्यांना देणार आहोत, महिलांना हळूहळू प्लॅटफॉर्म देणार आहोत. ज्यांना ज्या ज्या व्यवसायात म्हणजे संधी हवी असेल त्या गोष्टी त्यांना आपण प्रोव्हाइड करणार आहोत. त्यांचे जे काही सरकारकडून त्यांना काही मदत म्हणा किंवा त्या योजनेअंतर्गत काही लाभ, ते सगळं आपण पोहोचवणार. हे माझं सगळं प्रयत्न चालू. म्हणजे बघा, बऱ्याच वेळा काय होतं की सरकारकडून, राज्य सरकारकडून असेल, केंद्र सरकारकडून असेल, महिलांसाठी विविध योजना, वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात, पण आमच्या माता भगिनींपर्यंत या योजना पोहोचत नाही. परंतु सह्याद्रीच्या लेकी हा ग्रुप असा आहे की जो सरकारच्या योजना या सगळ्या महिलांपर्यंत पोहोचवत आहे. तर ताई, मला आता तुम्हाला विचारायचं आहे की आता 8 मार्चला महिला दिन येत आहे, तर या महिला दिनाच्या निमित्तानं आपण काही ठरवलेलं आहे का खास? हो, आता आपण मार्चला महिला दिनानिमित्त एक प्रोग्राम घेतला आहे. त्याच्यामध्ये आपल्या समाजातील काही अशा महिला आपण त्यात निवडलेल्या आहे की त्यांचं खरंच कार्य आहे, पण त्यांच्यापर्यंत अजून कोणी पोहोचलेलं नाही किंवा त्यांना समाजापर्यंत आणायला कुठला तरी प्लॅटफॉर्म एक मिळाला नाही. आपली छोटीशी सुरुवात आहे, पण आपलं स्वप्न खूप मोठं आहे. त्यांना आपण गौरवणार आहोत. खरं तर आपल्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्यासाठी आपण आपल्या म्हणजे सामाजिक क्षेत्रातल्या ज्या नामांकित व्यक्ती आहेत त्यांना आपण एक गेस्ट म्हणून तिथे बोलवलंय की हे कशासाठी, तर त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी. त्यांच्या कामाची पोच त्यांना मिळायला हवी आणि खरंच त्यांचं कार्य काय आहे ते समाजापर्यंत पोहोचवायचं, ते आपलं चाललंय. त्याच्यामुळे 9 मार्चला आपण एक इव्हेंट ठेवला आहे महिला दिनाचा. म्हणजे आतापर्यंत ज्या महिला त्यांच्या क्षेत्रामध्ये यशस्वी झाल्या आहेत त्या महिलांचा गौरव 9 मार्चला सह्याद्रीच्या लेकी या ग्रुपच्या माध्यमातून होणार आहे. खरं तर मला असं वाटतं की ज्यावेळी एखाद्या महिलाचा आपण सत्कार करतो, सन्मान करतो, त्यावेळी त्यांच्या कामाची पोहोचपावती त्यांना मिळतेच, पण तिथून पुढची जबाबदारी त्यांची फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली असते. त्यामुळे 9 मार्चला ज्या महिलांना सन्मान होणार आहे, ज्या महिलांचा, मला असं वाटतं त्यांची जबाबदारी खूप वाढलेली आहे की सह्याद्रीच्या लेकी या ग्रुप सारखा ग्रुप जेव्हा तुमचा सन्मान घेत आहे, सत्कार घेत आहे, तेव्हा तुमची जबाबदारी वाढली आहे. इथून पुढचं कार्य सुद्धा तुम्हाला तितकंच जोमाने करायचं आहे. ज्या महिला उद्योग क्षेत्रामध्ये काम करत आहेत त्या महिलांसाठी तुम्ही जसं सांगितलं की सरकारच्या योजना आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. अजून काही आपल्या ग्रुपच्या माध्यमातून काही कार्यशाळा असतील किंवा काही स्टॉल लावण्यासारखे काही उपक्रम असतील, असे काही केले जातात का? हो, आता आपला एक इव्हेंट झाला लेकीवाला हळदी. खरं तर इव्हेंटचं नाव म्हणजे तिळगुळ वाण वाटप होतं. काय होतं, सौभाग्यवती महिलांना वाणाचं लेणं म्हणजे देणं आपण देतो, पण ज्या विधवा महिला आहेत किंवा काही कारणास्तव म्हणजे त्यांचं मॅरेज नसेल झालं, त्या महिलांनी काय करावं, म्हणजे त्यांना एक समाजात जी वेगळी भूमिका दिली जाते किंवा त्यांना कुठेतरी असं वेगळं पण दिलं जाते, म्हणून त्या समारोहाचं नाव आपण हळदी कुंकू न ठेवता तिळगुळ वाण वाटप ठेवलं होतं की सगळ्या याच्यातल्या महिला त्याच्यामध्ये यायला हव्यात. आणि कुठेतरी एक कल्पना ठेवली की डोक्यात नव्हतं 2 दिवसाचा इव्हेंट, 2 दिवसात ठरवलेला इव्हेंट, आणि म्हटलं चला
ज्यांना खरंच आपल्या प्लॅटफॉर्म पर्यंत पोहोचायचं आहे, आपले 30 फूड स्टॉल 2 दिवसात आपण अरेंज केले त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये फूड स्टॉल पण होते आणि इमिटेशन ज्वेलरीचे स्टॉल होते. फूड स्टॉलवाल्यांना इतका रिस्पॉन्स मिळाला, तेवढ्या त्या दिवसाची कमाई म्हणजे 12 ते 5 आपला तो प्रोग्राम होता, 2 ते 2.5 ते 3 हजारापर्यंत त्यांचं इन्कम झालं. आणि त्यांना आपला प्रोग्राम इतका आवडला की त्यांची इच्छा आहे की मॅडम अजून आमच्यासाठी तुम्ही एकदा एक्झिबिशन भरवा, अजून स्टॉल लावा. म्हणजे कुठेतरी त्यांना प्रिमायसेस मिळाला, त्यांचे कॉन्टॅक्ट मिळाले आणि त्या आवर्जून अधूनमधून आठवड्यातून मला फोन येते की मॅडम एकदा ठेवा ना इव्हेंट, म्हणजे आम्हाला पुन्हा परत करायचंय, एकदा ठेवा. म्हणजे कुणाचं धपाटी म्हणा किंवा कुणाची जी कला आहे त्यांची, जे त्यांचं पाककलेतलं जे काही नैपुण्य म्हणा किंवा काय पण त्यांच्यापर्यंत म्हणजे लोक पोचली. आणि त्यांना आता म्हणजे घरी बसून त्यांना ऑर्डर येते की बाबा आम्हाला इतकं इतकं सगळं काही हवंय, तिथे आमचा प्रोग्राम आहे. म्हणजे त्या बायकांचे आशीर्वाद, ब्लेसिंग्स ते मला मिळाले, त्याच्यातच मी समाधानी आहे. आणि इथनं पुढे आपण त्या सगळ्या गोष्टी करत राहणार आहोत. हळूहळू हळूहळू आपल्याला आपलं जे ड्रीम आहे, आपण जे ड्रीम कुठेतरी ठेवून चाललोय पुढे, ते पूर्ण करायचं. म्हणजे बघा, तुमच्या लक्षात येत असेल की महिलांच्याकडे खरंच सुप्त गुण असतात, परंतु ते समाजापर्यंत पोहोचवणं गरजेचं असतं. महिला कमवू शकतात, परंतु त्यांना तो प्लॅटफॉर्म मिळणं गरजेचं असतं. आणि सह्याद्रीच्या लेकी या ग्रुपच्या माध्यमातून आज हा प्लॅटफॉर्म महिलांना मिळत आहे, ही अतिशय छान आणि आनंदाची गोष्ट आहे. ताई, मला असं वाटतं की जेव्हा एखादी महिला प्रगती करते तेव्हा तिच्या पाठीमागं तिचा कुटुंब असेल, तिचे मिस्टर असतील, या सगळ्यांचा खूप मोठा वाटा असतो. तर तुम्हाला काय सांगायला आवडेल की तुमच्या या यशामध्ये अजून कोणाकोणाचा वाटा आहे? माझ्या लाईफ पार्टनरचा म्हणजे माझ्या मिस्टरांचं सगळ्यात जास्त माझ्या सोबत हा पाठिंबा आहे. कारण की एक फ्रीडम असतं स्त्रीला, ठीक आहे तू कर, घरातलं सगळं आवरून तू करू शकतेस, कर, तुझं ड्रीम आहे तू कम्प्लीट कर. आणि जोपर्यंत घरातून कुणाची तरी साथ तुम्हाला नसेल तोपर्यंत तुम्ही पुढचा उंबरठा म्हणजे बाहेर समाजात कितीही साथ मिळाली तरी घरचा जर पाठिंबा तुम्हाला भक्कम असेल ना, तर त्यावेळेस तुम्हाला जे यश मिळवायचं असते ना, त्या यशापर्यंत ऑटोमॅटिक तुमचा अर्धा जो मार्ग आहे पूर्णपणे हे झालेला असतो. त्या यशापर्यंत तुम्ही ऑलरेडी पोहोचलेला असता. फक्त काही गोष्टी असतात स्टेप्स घ्यायच्या, तेवढंच बाकी असते. माझ्या मिस्टरांचा आहे, मला पूर्ण सपोर्ट आहे आणि आयुष्यभर तो राहील. आणि खरंच माझ्यापेक्षा त्यांचा पाठिंबा जास्त आहे की नाही तू काहीतरी कर, तुला आतापर्यंत तुझं राहिलं होतं, जे ड्रीम राहिलं होतं तू करतेस ना, तू नक्की कर. म्हणजे बघा, ज्या पद्धतीनं म्हटलं जातं की जेव्हा एखादा पुरुष यशस्वी होतो तेव्हा त्याच्या पाठीमागे त्याची बायको म्हणा, आई म्हणा, बहीण म्हणा, अगदी खंबीरपणे उभी असते. परंतु ज्यावेळी एखाद्या महिलेला आपण यशस्वी होताना पाहतो, त्याच पद्धतीनं त्या महिलेच्या पाठीमागे एखादा पुरुष अगदी खंबीररित्या उभा असतो. आणि आज आपण पाहतोय की आज ताईंच्या पाठीमागे त्यांचे मिस्टर अगदी खंबीरपणे उभे आहेत आणि म्हणून त्या इतकं सगळं काही करू शकतात. म्हणजे महिला म्हटलं की घर आलं, मुलं आली, आपल्या जबाबदारी आल्या, परंतु यातून सुद्धा आपलं स्वप्न साकारणं आणि त्याही पेक्षा पुढे जाऊन समाजासाठी काहीतरी करणं ही खरंच खूप छान आणि आनंदाची गोष्ट आहे. आणि साताऱ्यासारख्या शहरातील एक महिला आज हे खूप छान काम करत आहे, याचा आम्हा सगळ्यांना ताई आपला खूप मोठा अभिमान वाटतो. तर मला तुम्हाला आता असं विचारावंसं वाटेल की आता भरपूर काही आपल्या ग्रुपनं आतापर्यंत केलेलं आहे, तर इथून पुढे अजून तुम्ही काही योजना ठरवलेल्या आहेत किंवा उपक्रम ठरवलेले आहेत? हो, आपली आता सध्या वाटचाल आहे चालू. मी सुरुवातीलाच तुम्हाला म्हटलं की काही महिलांना डिजिटल मार्केटिंग माहीत नसतं. म्हणजे आता डिजिटलचं जे युग चालू आहे, तर ह्या युगात बऱ्याचशा महिला आहेत, त्यांचं काम खूप छान आहे, त्यांना सगळं काही येतं, त्यांच्या हाताची चव अप्रतिम आहे. आपल्या सातारा जिल्ह्यातल्या बऱ्याचशा बायका काय म्हणतात ते ज्वेलरी स्वतः मेकिंग करतात, पण त्यांना त्याची प्राइस किंवा त्या किती मध्ये गेल्या पाहिजे, मी किती क्वांटिटीने करू शकते, खरंच त्यांच्यात गट्स आहे, पण त्यांना कुठेतरी काहीतरी मिसमॅच होते की त्यांना ते मिळेना झाले. माझं म्हणणं आहे की तुम्ही ऑफलाईनला करा, पण ऑनलाईन म्हणजे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर, इव्हन भारताच्या बाहेर पर्यंतचं प्लॅटफॉर्म त्यांना आपल्याला द्यायचंय. त्यासाठी आपलं कार्य चालू आहे, फक्त त्याला थोडा वेळ लागेल, पण ते 100% करायचं आपण, म्हणजे अस्तित्वात ते आणायचं ते आपण ठरवतो. म्हणजे सातारमधल्याच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील महिला आता फक्त महाराष्ट्रापुरत्या मर्यादित न राहता संपूर्ण भारतभर आणि संपूर्ण जगभर त्यांची उत्पादनं आता आपण या ग्रुपच्या माध्यमातून पोहोचवणार आहोत. मला असं वाटतं की सगळ्या ग्रामीण भागातल्या महिलांनी, शहरी भागातल्या महिलांनी याचा चांगल्या रीतीनं लाभ घेणं खूप गरजेचं आहे. तर आता इथून पुढं ज्या महिला यामध्ये सहभागी होणार आहेत किंवा इन ऑल ओव्हर सगळ्याच महिलांना तुम्हाला काय सांगावंसं वाटेल? मला असं वाटते, सुरुवात करताना ते म्हणतात ना काटेरी वृक्ष असतं, पण त्याच्यात एक गुलाबाचं फुल सुंदरसं उमलतं. त्याचप्रमाणे
चिखलात कमळ उमलतो, बरोबर आहे. त्या चिखलात जाताना किंवा तिथे तुमचा पाय टाकताना तुम्हाला भरपूर काही गोष्टींचा संघर्ष करायला लागेल. खूप साऱ्या गोष्टी असतात, ईर्ष्या असते, ज्वेलसी असते, तिरस्कार असतो. पण त्या सगळ्या गोष्टी तुमच्याशी कोणी तिरस्कार करत असेल तरी तुम्ही प्रेमाने रिप्लाय द्या. तुमचा कोणी द्वेष करत असेल तरी तुम्ही आपुलकीने त्यांच्याशी बोला. तुमच्याकडून त्यांच्याबद्दल काही वाईट घडता कामा नये की बाबा नाही मला असं प्रॉब्लेम येत आहे की माझ्यामध्ये कुठेतरी अडचण येत आहे. त्यांनाही तुम्ही सांगा की तुम्ही पण माझ्यासोबत चला, मी एकटीने नाही जाणार, तुम्ही पण माझ्यासोबत चला. तुमच्याकडचं मला द्या आणि माझ्याकडचं तुम्ही घ्या. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आज सुरुवात केली तर हे गृहीत धरून चालू नका की तुम्हाला आजच यश मिळेल. होपसो की प्रत्येकाच्या प्रयत्नानुसार तुमची मेहनत किती आहे, एक दिवस यश नक्की मिळतं, त्याच्यात काहीही शंका नाही. पण त्याला कुठेतरी पेशन्स, तुमची सहनशक्ती, आणि ही सहनशक्ती ठेवणं गरजेचं आहे. कारण की कुठल्याही मार्गाला तुम्ही जेव्हा जाता, आपण एखाद्या रस्त्याने चालतो, एखाद्या वाटेने चालतो, वाटेत अचानक दगड येणार, आपल्याला माहित नसतं, कुठून तरी काहीतरी घडणार आपल्या. पण आपली एवढी तयारी असली पाहिजे की भलेही तिथे दगड आला तरी मी माघारी हटणार नाही, माझा प्रयत्न प्रामाणिक आहे, जे कार्य करते मी ते समाजहितासाठी करते आणि ते चांगलंच होणार. त्याच्यामुळे तुम्ही यशस्वी होताय, अयशस्वी होताय, एकदा पडाल, दोनदा पडाल, तीनदा पडाल, पण एक दिवस, ते म्हणतात ना की शाहरुख खानचा एक डायलॉग आहे की किसी चीज को मिलाने में पूरे दिल से अगर तुम काय ते पूरे शिद्दत से तुम अगर उस चीज तक पहुंचने की कोशिश करते हो तो तुम वहां तक हमेशा पोहोचते. म्हणजे तुमचा आत्मविश्वास दांडला पाहिजे, सोबतच तुमची इच्छाशक्ती जी आहे ती, पण त्या इच्छाशक्तीत फक्त स्वार्थीपणा नकोय की फक्त माझ्या पुरतं नाही, माझ्यासोबत ज्या महिला आहेत, मग त्या गरजेचं नाहीये की त्या गरीब आहे, श्रीमंत आहे, नो मॅटर, त्याच्यात तुम्हाला त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन चालायचंय आणि माझ्यासोबत त्याही पुढे गेल्या पाहिजे. हा एकमेव हेतू तुम्ही ठेवला ना, एक कसं असते, एकटीने कार्य करण्यापेक्षा एकजुटीने जे कार्य करतो ना आपण, ते कधीही फलास जातं. आणि तुमचा प्रयत्न असेल, तुम्ही करताय, तुम्ही सुरुवात करा, तुम्ही प्रयत्न करा आणि नेहमी सकारात्मकच विचार करा, नकारात्मक कुठेही येऊ देऊ नका. एकदा मी काय म्हणते, एकदा यश मिळेल, एका याच्यात यश मिळेल ते होणार नाही, पण यश 100% मिळेल आणि ते मिळतच. अगदी खरं आहे. म्हणजे एकटीनं चालण्यापेक्षा जेव्हा आपण इतर महिलांना सोबत घेऊन चालू तेव्हा सगळ्यांची खऱ्या अर्थानं प्रगती होणार आहे. आणि फक्त सातारा जिल्हाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या महिला आज या ग्रुपमध्ये आहेत. ताई, तुमचा आजचा संदेश आमच्या सगळ्या महिलांपर्यंत पोहोचलेला आहे. तर या मुलाखतीसाठी तुम्ही आपला इतका अनमोल वेळ दिलात आणि आमच्या मैत्रिणींची गप्पा मारल्यात, मैत्रिणींना आमच्या खूप चांगला संदेश दिला. आणि तुम्ही ज्या काही इथून पुढच्या योजना घेणार आहात, राबवणार आहात, या सगळ्या योजनांचा, उपक्रमांचा लाभ नक्कीच या महिला सगळ्या घेतील अशी आशा व्यक्त करते. आणि मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद, तुम्ही मला इतका सुंदर प्लॅटफॉर्म दिला. खरं तर हे मला सगळं स्वप्न वाटतंय, पण काय होतं, सगळ्या महिलांपर्यंत मी एकटीने पोहोचू शकत नाही. तुम्ही हे प्लॅटफॉर्म दिलं, मला बोलायची संधी दिली, त्यासाठी तुमचे खरंच मनापासून आभार. आणि कायम तुमची सोबत अशी आपल्या सोबतीनंच आपल्याला सगळ्या महिलांना एकत्र घेऊन चालायचंय. आता जागतिक महिला दिन येत आहे, तुम्ही इतकं सुंदर छान या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. मी सगळ्या महिलांना आवाहन करू इच्छिते की अक्षदा मंगल कार्यालय सातारा इथं 9 मार्च रोजी आपण महिलांसाठी खूप छान इव्हेंट घेतलेला आहे. खूप चांगल्या महिलांचं, यशस्वी महिलांचं आपण यामध्ये स्पीच ठेवलेलं आहे, महिलांसाठी प्रोत्साहनपर. तर मला असं वाटतं सगळ्या महिलांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी झालं पाहिजे आणि आपल्याला तिथून नक्कीच काहीतरी शिकायला मिळणार आहे. त्यामुळे सगळ्या महिलांनी त्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. धन्यवाद, इतका छान वेळ तुम्ही आम्हाला दिलात आणि मार्गदर्शन केलं. धन्यवाद.